नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं पुन्हा एक टिफिन सिरीजचा आपण एपिसोड नंबर 4 घेऊन आलेलो आहोत. त्यासाठी मस्त अशी पनीरची भाजी बनवणार आहोत आपण. साधी सिंपल अशी टिफिनसाठी आणि जास्त फ्लेवर असे नाहीत. कमीत कमी मसाल्यांमध्ये आपण ही भाजी बनवायची आहे. त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे छोटे 2 चमचे. त्याच्यानंतर थोडीशी आपण मोजून 2 ते 3 पानं 2-4 पानं आपण कढीपत्त्याची टाकायची आहे. थोडीशी तडतडायला लागली की आपण बारीक चिरलेला छोटा मीडियम साईजचा कांदा टाकायचा आहे. तो मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. जास्तही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नाही करायचं आहे. हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण गुलाबी रंग येतो ना आपला, हलकासा तसा फ्राय करायचा आहे. त्याच्यानंतर याच्यात टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट 1 चमचा. 1 चमचा नाही, थोडीशीच टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर ते थोडंसं परतवून झालं की टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला. तोही छोटासा घेतलेला आहे, मस्त बारीक चॉप करून घेतलेला. तो आता मस्त थोडासा परतवून घेतलेला आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर आता मसाले टाकूया आपण. हळद टाकलेली आहे थोडीशी, पाव चमचाभर एवढी. लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा, घरगुती मसाला जो असतो तो. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता यानंतर आपण टाकणार आहोत इथे जो आपला पनीर मसाला वगैरे असतो ना तो टाकायचा आहे, किंवा तो नसेल तर किचन किंग मसाला टाकला तरीही चालेल, त्यानेही छान फ्लेवर येतो. पण त्या एवढेच बेसिक मसाले टाकलेले आहेत, जास्त काहीच टाकलेले नाही आहेत. आणि छान मस्त परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोवर. मसाले सगळे व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये परतले गेले पाहिजेत तेलावर. आपले गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जेणेकरून मसाले आपले जळू नयेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे दही. 1 चमचाभर घरचं दही असतं ना ते टाकलेलं आहे. छोटा चमचा जो आपला पोहे खायचा वगैरे चमचा असतो ना तोच टाकलेला आहे फक्त एक दही. खूप टेस्ट येते भारी ना याची. इथे मस्त लो फ्लेमवरच आपण दही आणि मसाले आपण कांदा टोमॅटो जे आहे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. छान स्मॅशी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये बाकीचे पुढचे जे पनीर वगैरे आहे ते टाकायचं आहे. आता बघा इथे मस्त छान परतवून झाले की पनीर एकदम छोटे छोटे क्यूब्समध्ये कट करायचे आहेत आपले. म्हणजे जे मुलांच्या एखाद्या आपल्या बाईटमध्ये 1 ते 2 पनीरचे तुकडे येतील ना अशा ह्याच्यामध्ये आपण कट करून घ्यायचे आहेत पनीरचे पीसेस. आणि ते टाकलेले आहेत आणि त्याच्यावर मस्त फ्राय करायचं आहे. आता मिक्स करायचं आहे सगळ्या मिश्रणामध्ये कांदा टोमॅटोचे जे आपण बेसिक जी प्युरी बनवली होती ना त्याच्यामध्ये. प्युरी नाही बनवली आपण, फक्त मस्त त्याच्यावर तेलावरच फ्राय करून घेतलेलं आहे. आणि छान मग आता झाकण वगैरे न ठेवता ही 1 ते 2 मिनटामध्ये त्याला पाणी सुटतं थोडंसं दही टाकल्यामुळे वगैरे. आता आपल्याला हे सुकंच बनवायचं आहे त्याच्यामुळे ही थोडीशी अजून परतवून घ्यायची आहे मस्त अशी. जास्त टाईमही लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनटात ही पनीरची भाजी आपली तयार होते. आणि मग इथे थोडंसं पाणी आटलं ना की याच्यावर टाकायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. पुन्हा एकदा मिक्स करूया. आणि नॉनस्टिक असल्यामुळे ना ते आपलं दही जे टाकलेलं आहे ते जास्त चिकटत नाही. त्याच्यामुळे नॉनस्टिक कढई वगैरे असंच काहीतरी वापरा किंवा पॅन वगैरे. आता मस्त इथे आपली पनीरची एक वेगळ्या प्रकारची भाजी तयार झालेली आहे. इथे बघा किती मस्त वाटते ना. आणि इथलं पाणीही सगळं सुकत आलेलं आहे. एवढ्यापर्यंत ठेवलेली आहे आणि मस्त आपली तयार झालेली आहे भाजी. थंड झाल्यानंतर आता आपण टिफिन भरायला घेऊया. मस्त असं पहिले भाजी टाकूया आपण पनीरची जी बनवलेली आहे. खूप टेस्टला तर भारीच झाली होती. मस्त अशा प्रकारे जर बनवून द्याल ना मुलांना पनीर वगैरे थोडंसं वेगवेगळ्या प्रकारे दिलात ना तर मुलं आवडीने खातात. आणि मग आपले टिफिनही पूर्णपणे संपून येतात घरी. मग त्याच्यानंतर मस्त आपल्या चपात्या दिलेल्या आहेत 2 चपात्या. बघा मस्त आपलं टिफिन तयार झालेला आहे. आणि थोडंसं मंचिंगसाठी किंवा थोडंसं छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण हे असे मिक्स ड्रायफ्रूट्स असतात ना ते देऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये. जेणेकरून जर चपातीने वगैरे पोट नाही भरलं किंवा थोडंसं वाटतं ना वेगळं काहीतरी खावंसं तर ड्रायफ्रूट्स वगैरे थोडेसे असे काही खाल्लं ना हेल्दी तर खूप छान होतं आणि मुलांचं पोटही भरतं. कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.